महाराष्ट्रामध्येच एक मोठा असंतोष आहे. त्याचा उद्रेक काय होईल त्याचा मला आज बाकीत करता येणार नाही, पण उद्रेक मोठा आहे. अजूनही खातेवाटप झालेलं नाही, अजूनही कुठलं तशा पद्धतीचं चित्र नाही. त्यामुळे याला काही पण होऊ शकतं, असा उद्रेक आज महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतो. बरं, या उद्रेकामध्ये ही जवळकी येईल असं वाटतंय तुम्हाला? बघा, महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षात काय काय झालं ते आपण सगळ्यांनी पाहिलं, पण मला नाही वाटत की असं काही होणार. पण आखरी राजकारण आहे. मात्र राजकारण आहे. संजय राऊत देखील एकीकडे असं म्हणत होते की आम्ही एकला चलो रे महानगरपालिकेसाठी. कसं बघताय मग याकडे? प्रत्येक पक्षाला अधिकार आहेत आपले आपले निर्णय घेण्याचे, तर त्याला कोण काय बोललं त्याच्यामुळे आम्हाला काही विचलित व्हायचं काही कारण नाही. मात्र गेल्या काही वर्षांपासून भाजप आणि शिवसेना खरे तर एकत्र होती, त्यामुळे पुन्हा काही समीकरण नवीन येऊ शकतात. मला आत्ता त्याच्यावरची प्रक्रिया त्यांच्याच पक्षांना विचारा, भाजपला विचारा, उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाला विचारा, ते देतील. आम्हाला त्यांच्याबद्दलची प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही. जवळकी वाटते कारण की आता तुमच्या सोबत आहेत ते. अरे बाबा, असतील जवळ, पण मला आत्ता त्यांच्यावरची प्रतिक्रिया कशी देता येईल? मी काही त्यांच्याबद्दलचं बाकीत करावं असं तर मला काही समजत नाही. आम्हाला वाटत नाही की ते असं काही होणार जे तुम्हाला वाटतं. आज सभात्याग केला. अरविंद सह गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, नागपूर. तर ठाकरे भाजपा एकत्र येणार नाहीत असं नाना पटोले म्हणालेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांची भेट घेतल्यानंतर हा प्रश्न उपस्थित केला असता त्यांनी हे उत्तर दिलंय.